हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. आणि आपण जी सिरीज बघतोय ऍक्टची, ठीक आहे, त्याच्यात बऱ्यापैकी ऍक्ट्स आपण बघितलेले. 1853चा ऍक्ट बघितला, त्याच्या आधी 1833चा, देन त्याच्या आधी 1813चा ऍक्ट, त्याच्या आधी 1793चा ऍक्ट. ह्या ऍक्ट मध्ये कशा प्रकारे बदल होत आलेले आहे ना, कशा प्रकारची पद चेंज होत आली. त्याच्यानंतरचा पुढचा जो ऍक्ट आहे, द क्राऊन रूल 1858 ते 1947. आता इथपर्यंत जे कायदे बनलेत, आता तुम्हाला माहिती आहे की 1833 पर्यंत, 1833च्या ऍक्ट नंतर जे कायदे बनलेत त्यांना ऍक्ट म्हटलं जायचं, आणि त्याच्या आधी जे बनलेले होते कायदे, रूल्स अँड रेग्युलेशन, त्यांना रेग्युलेशन्स म्हटलं जायचं. आलं लक्षात? तिथपर्यंत. तिथून पुढे बघा, आता क्राऊन रूल का म्हटलं जातं की 1858च्या कायद्यानुसार सर्वस्व जी जबाबदारी होती ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आली. बरोबर आहे. आता सर्वस्व ईस्ट इंडिया कंपनी सरकारची कंपनी म्हणून, म्हणजे क्राऊन रूल, एक सम्राट म्हणजे राणी किंवा राजा जो असेल ब्रिटनचा, त्याचं आधिपत्य भारतावर स्थापित झालं, म्हणून त्याला क्राऊन रूल म्हणतात. तो कधी ते कधीपर्यंत? 1858 स्वातंत्र्य मिळेपर्यंत, 1947 पर्यंत. आता हा जो कायदा होता 1858चा, बघा, पहिला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, तो लगेच कशानंतर आलेला? 1857च्या स्वातंत्र्य समर नंतर. आलं लक्षात? स्वातंत्र्य समर नंतर लगेच आलेलं. बघा, आता 1857च्या उठावानंतर संमत करण्यात आला हा कायदा. कोणता? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. अत्यंत महत्वाचा आहे, फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारलेत, लक्ष द्या, ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनीचे शासन अबॉलिश झाले, समाप्त झाले. लक्षात ठेवा, कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे शासन समाप्त झाले? आता 3 प्रकारचे क्वेश्चन येतील. कोणत्या कायद्याने मोनोपॉली रद्द झाली, ठीक आहे, आणि पूर्णपणे म्हणजे ऑल ट्रेड मध्ये मोनोपॉली रद्द झाली. ऑल ट्रेड मोनोपॉली फक्त 1813च्या ऍक्ट नुसार टी अँड चायना सोबत कंटिन्यू होते. इथे पूर्ण ऑल, ठीक आहे. आणि 1857च्या कायद्याने पूर्णपणे कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आली, आणि कंपनीवर कोणाचं शासन आलं? तर ब्रिटिश क्राऊनचं. बघा, अबॉलिश करण्यात आले ईस्ट इंडिया कंपनीचे शासन. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे शासन भारतात समाप्त करण्यात आलं? तर 1857चा कायदा. डन. सॉरी, 1858चा. भारतातील शासनाचे अधिकार म्हणजे जे प्रदेश असेल, ठीक आहे, म्हणजे महसूल असेल, रेव्हेन्यू, ठीक आहे, आणि हे सगळं कोणाकडे गेलं? ब्रिटिश क्राऊनकडे. ब्रिटिश क्राऊन म्हणजे काय? किंग और क्वीन, राजा किंवा राणीकडे पूर्ण गोष्टी ज्या असतील टेरिटरी रिलेटेड, रेव्हेन्यू रिलेटेड, त्या सगळ्या राजा किंवा राणीकडे हस्तांतरित झालं. आलं लक्षात? आता 1858च्या कायद्याची मुख्य वैशिष्ट्य बघा काय काय. व्हॉइसराय, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे, स्टार करा त्याला. यापुढे भारतावर ब्रिटिश सम्राज्ञीच्या म्हणजे राणीच्या, हर मॅजेस्टीच्या नावाने शासन केले जाणार होते. आपण बघितलं इथून पुढे, कारण कंपनीची सत्ता अबॉलिश झाली. आता कंपनीवर कोणाची सत्ता असणार आहे? राजा किंवा राणीचे. बघा, आता भारताच्या आता जे गव्हर्नर जनरलचे पद होते बदलून आता ते काय झालं? व्हॉइसराय झालं. हे पण फ्रिक्वेंटली विचारले गेलेले, कंटिन्युअस विचारलेले. जिथे स्टार करतो ते लक्षात ठेवा. आयोगाने कंटिन्युअस क्वेश्चन विचारले, तेव्हा युपीएससीने पण त्याच्यावर क्वेश्चन विचारले, ठीक आहे. आता हे गव्हर्नर जनरल पद बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. 1833च्या कायद्याने ते काय झालेलं? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झालेलं, आणि 1773च्या ऍक्ट नुसार गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हे पद निर्माण झालेलं. आलं लक्षात? पहिले सगळ्यात आधी गव्हर्नर जनरल पद होतं, ठीक आहे. ते कशावर होतं? मद्रास असेल, मुंबई असेल, आणि कोलकाता असेल, किंवा वेस्ट बेंगॉल असेल, तेव्हा तीनही प्रेसिडेन्सीसाठी गव्हर्नर हे पद कॉमन होतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर 1773च्या ऍक्टने मद्रास आणि मुंबईला सबसिडायरी करण्यात आलं बेंगॉल प्रेसिडेन्सीच्या अंडर, आणि तेव्हा बेंगॉलचा गव्हर्नर हे पद निर्माण करण्यात आलं. नंतर बेंगॉलचा गव्हर्नर जनरलचं पद 1833 मध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया करण्यात आलं, आणि 1858च्या कायद्यानुसार ते नाव बदलून काय केलं? भारताचा व्हॉइसराय केला. आलं लक्षात? पूर्ण सिक्वेन्स लक्षात ठेवा, जी मी जसं सांगतो तसं. बघा, आता हा व्हॉइसराय कोण होता? मग व्हॉइसराय हा ब्रिटिश क्राऊनचा भारतातील थेट प्रतिनिधी. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ब्रिटिश पार्लमेंटचा थेट प्रतिनिधी नव्हता, तो ब्रिटिश क्राऊनचा थेट प्रतिनिधी होता. लक्षात ठेवा, थेट प्रतिनिधी कोणाचा? ब्रिटिश क्राऊनचा, ठीक आहे.
आणि बघा लॉर्ड कॅनिंग पहिले व्हाईसरॉय होते. ठीक आहे. आता याच्याबद्दल एक स्टेटमेंट कायम लक्षात ठेवायचं, लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि फर्स्ट व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग कोण होता? लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि फर्स्ट व्हाईसरॉय ऑफ इंडिया. आलं लक्षात? हे गोष्ट लक्षात ठेवा. किंवा असं पण विचारलं जातं की 1857चा जो उठाव झाला त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? ते पण नाव लक्षात ठेवा, लॉर्ड कॅनिंग. डन. आता पहिला व्हाईसरॉय. दुसरा बघा दुहेरी शासन व्यवस्था जी होती कोणत्या कायद्याने आली होती ते मला सांगा. पिट्स इंडिया ऍक्ट लक्षात असेल तर. बोर्ड ऑफ कंट्रोलचे आणि कोर्ट ऑफ डिरेक्टर रद्द करून दुहेरी शासन व्यवस्था काय झाली? समाप्त. आणि ही दुहेरी शासन व्यवस्था कोणत्या कायद्याने आलेली? 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. पिट्स इंडिया ऍक्ट. आलं लक्षात? पिट्स इंडिया ऍक्ट. डन. बघा आता हे अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. आता हा कायदा एवढ्या व्यवस्थित घेण्याचं कारण काय? याच्यावर फ्रिक्वेंटली क्वेश्चन आलेले आहेत. बघा आता भारत सचिव किंवा सेक्रेटरी ऑफ द स्टेट फॉर इंडिया. भारत सचिव. भारत सचिव तर लक्षातच ठेवा, हे एमपीएससीने डिरेक्टली हे नाव विचारलेलं इंग्लिशमध्ये. ठीक आहे. मग सेक्रेटरी ऑफ द स्टेट ऑफ इंडिया या पदाची निर्मिती केली बघा. आणि त्याला भारतीय प्रशासनावर संपूर्ण अधिकार म्हणजे कंप्लीट ऑथॉरिटी व नियंत्रण म्हणजे ऑथॉरिटीने कंट्रोल देण्यात आलं. कोणाला? सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडियाला. हे भारत सचिवचे पद निर्माण करण्यात आले. ठीक आहे. आता भारत सचिव हा ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य होता. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो ब्रिटिश संसदेस उत्तरदायी होता. कोणाला होता? ब्रिटिश संसदेला तो काय होता? उत्तरदायी होता. आलं लक्षात? तो उत्तरदायी कोणाला होता? ब्रिटिश संसदेला. आलं लक्षात? सो ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि भारत सचिव कोणाला? ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य होता. व्हाईसरॉय कोण होता? डायरेक्ट राणीचा किंवा राजाचा, हर मॅजेस्टीचा डिरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह होता. व्हाईसरॉय मध्ये आणि याच्यामध्ये गपलत होऊ शकतो. भारत सेक्रेटरी कोण होता? ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य होता आणि तो ब्रिटिश संसदेस जबाबदार होता. परंतु व्हाईसरॉय राणीचा प्रतिनिधी होता. तो डिरेक्टली आन्सरेबल कोणाला होता? राणीला होता. आलं लक्षात? नेक्स्ट, काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. अगेन सरळ सरळ विचारतात की भारत परिषदेची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? ठीक आहे. बघा आता भारत सचिवाला म्हणजे जो सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया आहे त्याला मदत करण्यासाठी 15 सदस्यीय भारत परिषद 15 मेंबर्सची काउन्सिल स्थापन करण्यात आली. ही परिषद काय होती? ऍडवायझरी बॉडी होती, सल्लागार समिती होती ती. आणि भारत सदस्य आणि हा काय होता? भारत सचिव. तो त्या समितीचा किंवा त्या परिषदेचा अध्यक्ष होता. आलं लक्षात? काउन्सिल ऑफ इंडियाचा अध्यक्ष कोण होता किंवा चेअरमन कोण होता? तर भारत सचिव, सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया. आणि त्याच्यासाठीच ती काय बनवली होती? काउन्सिल ऑफ इंडिया. डन. सेक्रेटरी ऑफ बघा आता सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिल. आता बघा या अधिनियमाद्वारे 1858च्या कायद्यानुसार सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिल या संस्थेला म्हणजे ही जी बॉडी बनवली होती, ही जी काउन्सिल होती 15 मेंबर्सची बॉडी कॉर्पोरेटचा दर्जा देण्यात आला. कशाचा? एक कॉर्पोरेट बॉडी म्हणजे जी काय असेल? स्वतंत्र बॉडी असेल. कसं असेल? स्वतंत्र. लक्षात ठेवा. स्वतंत्र म्हणजे स्वतः निर्णय घेण्याची क्षमता. स्वतंत्र म्हणजे बॉडी कॉर्पोरेटचा दर्जा देण्यात आला. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ती संस्था बघा आता भारत आणि इंग्लंडमध्ये न्यायालयात दावा दाखल करू शकत होती, तसेच तिच्यावर दावा दाखलही केला जाऊ शकत होता. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काही जरी घटना घडल्या त्या काउन्सिलने काही जरी केलं तर इंग्लंडमध्ये पण तुम्ही त्या पूर्ण काउन्सिलवर काय करू शकत होते? खटला भरू शकत होते. आलं लक्षात? आणि ती संस्था पण तुमच्यावर डिरेक्टली ऍज अ इंडिव्हिज्युअल जरी असला तरी खटला दाखल करू शकत होते. हे लक्षात ठेवा. भारत आणि इंग्लंडमध्ये न्यायालयात दावा दाखल करू शकत होती, तसेच तिच्यावर दावाही दाखल केला जाऊ शकत होता. डन. किती इम्पॉर्टंट कायदा आहे बघा. महत्वाची नोंदी बघा. 1858च्या अधिनियम प्रामुख्याने बघा आता भारतीय प्रशासनावर कुठून? इंग्लंडमधून अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करणारा होता. मात्र भारतातील अस्तित्वात असलेल्या शासन व्यवस्थेत कोणताही मूलभूत किंवा सबस्टन्शियल बदल करण्यात आला नाही. एक काम करा, सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया हे पद निर्माण केलं किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे पद कुठं होतं? ब्रिटिश संसदेत होतं. तो माणूस तिथे बसून आपला राज्यकारभार चालवणार होता, ना की ते पद भारतात आलं. आलं लक्षात?
आणि तो तिथून भारतातले जेवढे पण लोक कंपनीचे डिरेक्टर्स असतील किंवा शासनकर्ते असतील त्यांचा तो रिपोर्ट घेणार, तो त्या इथल्या व्हॉइसरॉयला तो सांगणार ऑर्डर देणार, म्हणजे व्हॉइसरॉयपेक्षा पण मोठं पद होतं ते. व्हॉइसरॉयला इथल्या व्हॉइसरॉयला काय करायचं तो तिथून सांगणार, आलं लक्षात, मग तिथून डिरेक्ट कंट्रोल करायचा होता. डन. हा 1854च्या ऍक्ट बद्दल पूर्ण, सॉरी 1858च्या ऍक्ट बद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन, कारण की 1857चं जे स्वातंत्र्य संग्राम झालं त्याच्यानंतर खूप सारे बदल करण्यात आले. नेक्स्ट, काउन्सिल्स ऑफ इंडिया ऍक्ट. बघा आता 1857च्या महान उठावानंतर मग काय झालं, ब्रिटिश सरकारला जे प्रशासन आहे, आता जे प्रशासन म्हणजे काय, ऍडमिनिस्ट्रेशन, तिथे भारतीय लोक असले पाहिजे, म्हणजे भारतीय लोकांची मदत पाहिजे होती त्यांना, कारण की भारतीय भाषा संस्कृती आणि भारतीय लोकांनी जो उठाव केला त्यांना दडपून टाकण्यासाठी भारतीयच लोक असले पाहिजेत, म्हणून सहकार्य पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, मदत पाहिजे होती, मदत पाहिजे होती. त्या मदतीसाठी ते आवश्यकता ते काय केले, जाणवले. या सहभागाचे धोरण बघा, पॉलिसी ऑफ असोसिएशन म्हणतात त्याला, किंवा सहभागाचे धोरण कोणत्या ऍक्ट नुसार आणलं, ते 1861च्या. भारतीय राजकारणात पहिल्यांदा सहभागाचे धोरण कोणत्या कायद्यानुसार आणलं, तर तो आहे 1861चा ऍक्ट, आलं लक्षात. मग काय केलं, ब्रिटिश संसदेने, कोणी, ब्रिटिश संसदेने 1861, 1892 आणि 1909 हे 3 अधिनियम केले. व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. सरळ क्वेश्चन येऊन जाऊ शकतो की पॉलिसी ऑफ असोसिएशन किंवा सहभागाचे धोरण अवलंबण्यासाठी ब्रिटिश संसदेने कोणकोणते अधिनियम काढले, तर ते होतं 1861चा ऍक्ट, 1892चा आणि 1909चा अधिनियम, आलं लक्षात. आता 1861चा भारतीय परिषद अधिनियम, ठीक आहे, भारतीय परिषद अधिनियम हा भारताच्या घटनात्मक, कॉन्स्टिट्यूशनल आणि पॉलिटिकल, काय, कॉन्स्टिट्यूशनल आणि पॉलिटिकल इतिहासातील एक महत्वाचा टप्पा काय केला जातो, मानला जातो. 1861चा बघा आता, भारतीय परिषद अधिनियम हा भारताच्या घटनात्मक, कॉन्स्टिट्यूशनल आणि पॉलिटिकल इतिहासातील महत्वाचा टप्पा मानला जातो. डन. आता याची वैशिष्ट्ये बघा आता काय काय आहेत, अधिनियमाची मुख्य वैशिष्ट्ये बघा आता. भारतीयांना प्रथमच कायदे निर्मिती प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात आले. कोणत्या कायद्याने भारतीयांना प्रथमच कायदे निर्मिती प्रक्रियेत सामावून करण्यात घेण्यात आले, तर तो आहे 1861चा ऍक्ट, 1861चा ऍक्ट, आला लक्षात. इम्पॉर्टंट आहे, प्रथमच भारतीयांना कायदे निर्मिती प्रक्रियेत म्हणजे लॉ मेकिंग मध्ये सहभागी करण्यात आलं. नेक्स्ट, व्हॉइसरॉयला त्याच्या विस्तारित परिषदेवर काही भारतीयांची, म्हणजे काय, अशासकीय, म्हणजे काय, नॉन ऑफिशियल, लक्षात ठेवा, नॉन ऑफिशियल मेंबर, जे व्हॉइसरॉयची जी काउन्सिल होती, ठीक आहे, तर तिथे नॉन ऑफिशियल मेंबर्स म्हणून सदस्य नियुक्ती करण्याचा अधिकार देण्यात आला. म्हणजे आधी फक्त ऑफिशियल्स मेंबर होते की जे इंडियन असतील किंवा ब्रिटिश असतील आणि ते व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरल अपॉइंट करायचा, परंतु आता जी काउन्सिल असणार आहे नॉन ऑफिशियल म्हणून भारतीय लोकांना पण तो काय करणार होता, नियुक्त करणार होता. बघा 1862 मध्ये, 1862 मध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी खालील 3 भारतीयांची नियुक्ती केली, ठीक आहे, व्हॉइसरॉयच्या परिषदेत, व्हॉइसरॉयच्या परिषदेमध्ये 3 भारतीयांची नियुक्ती केली. नाव लक्षात ठेवा, बनारसचे राजा, पटियाल्याचे महाराजा आणि सर दिनकरराव. तीनही इम्पॉर्टंट आहेत, तीनही इम्पॉर्टंट आहेत. सर दिनकरराव, पटियाल्याचे महाराजा आणि बनारसचे राजा यांना काय केलेलं आहे, त्यांनी व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये नॉन ऑफिशियल मेंबर्स म्हणून त्यांची काय केली, अपॉइंटमेंट केली. व्हेरी इम्पॉर्टंट, तिघच्या तिघ नाव लक्षात ठेवा. बघा आता डिसेंट्रलायझेशनला सुरुवात झाली. आता सेंट्रलायझेशन आपण बघितलं, 1793च्या ऍक्टने सेंट्रलायझेशन सुरू झालं आणि सेंट्रलायझेशन एकदम रीचला कधी पोहोचलं, तर 1833च्या ऍक्टने. आता बघा इथे काय झालं, आता ते सेंट्रलायझेशन आता डिसेंट्रलायझेशन व्हायला लागलं. बॉम्बे मद्रास प्रेसिडेन्सींना त्यांचे कायदे करण्याचे अधिकार परत करण्यात आले. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे अधिकार पूर्णपणे कधी काढून घेण्यात आले होते, 1833च्या ऍक्टने. 1893च्या ऍक्टने काय केलं होतं की ते फक्त बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमण्यात आले होते आणि त्यांना सबसिडायरी करण्यात आलं होतं. 1833ने पूर्ण अधिकार काढून घेतले होते आणि ह्या कायद्याने आता ते काढलेले अधिकार परत दिले. आलं लक्षात, 1861चा ऍक्ट. बघा त्यामुळे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून सुरू झालेली केंद्रीकरणाची म्हणजे सेंट्रलायझेशनची प्रक्रिया उलटवण्याची सुरुवात. मग सरळ विचारतील, कोणत्या कायद्याने 1773 साली सुरू झालेली केंद्रीकरणाची प्रक्रिया उलट करण्याचा प्रयत्न केला किंवा उलटविण्याचा सुरुवात करण्यात आली, तर तो 1861. एमसीक्यू कसाही येऊ द्या, स्वतःला विचारून बघायचं कसा एमसीक्यू तयार होईल. आलं लक्षात, त्या पद्धतीने विचार करायचा म्हणजे तुम्हाला तुमची रिव्हिजन जास्त प्रमाणात होईल. बघा आता या लेजिस्लेटिव्ह डिव्होल्युशन म्हणजेच काय
की डिसेंट्रलायझेशनच्या धोरणामुळे 1937 मध्ये प्रांतांना जवळपास संपूर्ण अंतर्गत स्वायत्तता म्हणजे काय इंटरनल ऑटोनॉमी मिळाली. म्हणजे इथून जी सुरुवात झाली 1861च्या ऍक्टने की व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये भारतीय लोकांची नेमणूक होईल, भारतीयांना पण स्थान भेटेल. मग हे आधी 1773 मध्ये पूर्ण सेंट्रलायझेशन होतं. आता त्या डिसेंट्रलायझेशनला सुरुवात झाली 1861च्या ऍक्ट नुसार. मग 1861 पासून तर 1937 ला पूर्ण प्रांतांना म्हणजे ही पूर्ण अंतर्गत इंटरनल ऑटोनॉमी मिळाली. ठीक आहे प्रांतांना, तर तिथपर्यंतची ही प्रक्रिया पूर्ण चालली. आलं लक्षात. मग ते कसं असेल माहितीये का 1773 पासून तर 1833 पर्यंत काय होतं सेंट्रलायझेशन होतं आणि 1861 पासून तर 1937 पर्यंत डिसेंट्रलायझेशन होतं. डन. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा पोर्टफोलिओ व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. व्हॉइसरॉयला परिषदेच्या कामकाजासाठी नियम व आदेश करण्यासाठी अधिकार देण्यात आले. ठीक आहे. आताचं पोर्टफोलिओ सिस्टम आपल्याला माहिती आहे, पॉलिटिक्सचा अभ्यास करताना आपल्याला माहिती आहे की पोर्टफोलिओ कधी राष्ट्रपती किंवा गव्हर्नर काढतात, बरोबर आहे. ती पोर्टफोलिओची सिस्टम कधी सुरू झाली होती 1861च्या ऍक्टने. 1859 मध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी सुरू केलेला पोर्टफोलिओ सिस्टम कोणत्या कायद्याने सुरू करण्यात आली होती ते पण लक्षात ठेवा. ला कायदेशीर मान्यता देण्यात आली. लॉर्ड कॅनिंग यांनी पोर्टफोलिओ सिस्टम जी सुरू केली होती तिला कायदेशीर मान्यता कोणत्या कायद्याने दिली, तर तो 1861चा कायदा. डन. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला मी तुमच्या समोर सांगतो पण आहे की कशा प्रकारचा एमसीक्यू येईल जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतील. बघा ह्या प्रणालीमध्ये व्हॉइसरॉयच्या परिषदेतील प्रत्येक सदस्याला एक किंवा अधिक विभागांची काय देण्यात आली जबाबदारी देण्यात आली आणि त्याला त्या विभागाशी संबंधित अंतिम आदेश म्हणजे प्रत्येक विभागाच्या रिलेटेड अंतिम आदेश कोण काढू शकत होता, तर तो व्हॉइसरॉय काढू शकत होता. आलं लक्षात. 1861चा ऍक्ट आणि याच्याने काय काय फरक झाला. आता आतापर्यंत दोन कायदे बघितले आपण, 1858चा ऍक्ट आणि 1861. इथून कशाची सुरुवात झाली डिसेंट्रलायझेशनची सुरुवात झाली. डिसेंट्रलायझेशन. डन. डिसेंट्रलायझेशन. चला पुढे बघूया. आता बघा आपत्कालीन परिस्थितीत म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये व्हॉइसरॉयला विधायी परिषदेची संमती न घेता ऑर्डिनन्स जारी करण्याचा अधिकार देण्यात आला. अशा अध्यादेशाचा कालावधी किती होता 6 महिने. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. 6 महिन्यापर्यंत म्हणजे आज काढलेला अध्यादेश 6 महिन्यापर्यंत अस्तित्वात राहील. 6 महिन्यानंतर परत परिषदेची काय घ्यावी लागेल परवानगी घ्यावी लागेल. आलं लक्षात. आणि जेव्हा परिषद जर ऍक्टिव्ह नसेल तर अगेन पुढचे 6 महिन्यासाठी परत व्हॉइसरॉय काय करणार अध्यादेश काढणार. तो अधिकार कोणाला भेटला व्हॉइसरॉयला भेटला. डन. नेक्स्ट बघा इंडियन काउन्सिल्स ऍक्ट 1892. ठीक आहे. इंडियन काउन्सिल्स ऍक्ट 1892 1892 3 कायदे काढले होते, बरोबर आहे. कशासाठी भारतीयांचं सहकार्य पाहिजे होतं, बरोबर आहे. कोणाला ब्रिटिशांना 1857च्या उठावानंतर. मग पहिला कायदा होता 1861चा कायदा, दुसरा 1892चा आणि तिसरा असेल 1909चा कायदा. सो आता आपण 1892चा कायदा बघू. अतिरिक्त अशासकीय बघा आता सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल विधायी परिषदांमध्ये अतिरिक्त अशासकीय नॉन ऑफिशियल सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. व्हेरी इम्पॉर्टंट. संख्या वाढवण्यात आली. पहिल्यांदा 1861 नुसार 3 भारतीय सर दिनकर राव राजा ऑफ बनारस त्यांची काय केलेले निवड करण्यात आली. 1861च्या कायद्यानुसार व्हॉइसरॉयच्या परिषदेवर 3 नॉन ऑफिशियल मेंबर्स म्हणून आणि ती संख्या 1892च्या ऍक्टने काय करण्यात आली वाढवण्यात आली आणि ते प्रोव्हिन्शियल गव्हर्नर्सचे जे काउन्सिल्स होते तिथे पण वाढवण्यात आले. त्या परिषदांमध्ये शासकीय ऑफिशियल सदस्यांचे बहुमत मेजॉरिटी कायम ठेवण्यात. शासकीय म्हणजे काय ऑफिशियल म्हणजे काय जे ब्रिटिशांनी क्राऊनने नेमलेले त्या परिषदेवर त्यांच्या साईडचे, बरोबर आहे. जे ब्रिटिशच्या मर्जीतील लोक असतील. नॉन ऑफिशियल म्हणजे जे असतील मोस्टली इंडियन. आता नॉन ऑफिशियल जे मेंबर्स असतील ते ऑब्वियस इंडियाच्या बाजूने बोलणारे आणि मग जेव्हा वोटिंग वगैरे होईल क्लॅश होऊ शकतो म्हणून मेजॉरिटी कोणाची ठेवण्यात आली तर ऑफिशियल मेंबरची मेजॉरिटी ठेवण्यात आली. डन. फक्त इंडियन लोकांना असं या कायद्यानुसार सांगण्यात आलं की हा ठीक आहे आम्ही तुमचा पण विचार करतो, तुम्हाला पण प्रतिनिधित्व देतो. म्हणजे असे टूथलेस टायगर काइंड ऑफ सिच्युएशन होती. म्हणजे आम्हाला
मोठी पोझिशन तर दिली पण आमच्या हातात काही नव्हतं, अशी सिच्युएशन त्यावेळेस निर्माण झालेली. नेक्स्ट, विधायी परिषदांचे अधिकार वाढ. बघा आता आता ह्या ज्या परिषदा होत्या, विधायी परिषदा म्हणजे प्रत्येक प्रोव्हिन्शियल काउन्सिल्स होत्या, संकल्प बजेटवर चर्चा करण्याचा आणि कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याचा अधिकार देण्यात आला. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 1892च्या ऍक्ट नुसार प्रत्येक प्रोव्हिन्शियल ज्या काउन्सिल्स होत्या त्यांना बजेटवर चर्चा करण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार देण्यात आला. डन. आता अशासकीय सदस्यांच्या नॉमिनेशनची व्यवस्था कशी करण्यात आली होती बघा. काही अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीची तरतूद पुढील शिफारशींवर. आता जे आपण म्हणतोय की व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये अशासकीय नॉन ऑफिशियल मेंबरची काय केली जात होती, अपॉइंटमेंट केली जाते. मग ते कोण सांगणार बघा. पहिलं होतं केंद्रीय विधायी परिषदेसाठी, म्हणजे केंद्र सरकारच्या जिथे व्हॉइसरॉय होता, ठीक आहे, तर तिथे व्हॉइसरॉय कडून प्रांतीय विधायी परिषदांच्या व बंगाल चेंबर्स ऑफ कॉमर्स, तीन गोष्टी लक्षात ठेवा. प्रांतीय जे विधायी परिषद होत्या, आपलं जसं इंडिया आहे, खाली वेगवेगळे स्टेट्स आहेत, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, बिहार आहे, ठीक आहे. मग इंडियाला आपण बघतो ना, राष्ट्रपतीची निवडणूक होते तेव्हा कोण कोण वोटिंग करतं, तशा पद्धतीने व्हॉइसरॉय काय करायचं, ज्या प्रांतातल्या विधायी परिषदा होत्या, काउन्सिल्स होत्या, परिषदांच्या आणि त्या वेगवेगळ्या परिषदा आणि बेंगाल चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या शिफारशीवर, ठीक आहे. ही झाली पहिली गोष्ट, म्हणजे केंद्रीय विधायी परिषदेसाठी जे नॉन ऑफिशियल मेंबर कोणाकडून सांगितले जात होते, कोणाला निवडण्याचा अधिकार होता, तर पहिला होता प्रांतीय विधायी परिषदा, म्हणजे जे प्रत्येक प्रोव्हिन्सेस मध्ये, म्हणजे मद्रास असेल, बेंगॉल असेल किंवा वेगवेगळे स्टेट्स असतील, त्या परिषदांच्या आणि बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या शिफारशीवर ते मेंबर व्हॉइसरॉय कडून निवडले जात होते. दुसरं बघा, प्रांतीय विधायी परिषदेसाठी, आता हे झालं केंद्र सरकारमध्ये, आता प्रांतीय म्हणजे वेगवेगळे जे प्रोव्हिन्सेस आहेत तिथल्या ज्या गव्हर्निंग काउन्सिल होत्या तिथे आपण बघितलं की तिथली संख्या वाढवण्यात आली, मेंबरची, नॉन गॅजेटेड मेंबरची किंवा नॉन ऑफिशियल मेंबरची संख्या वाढवण्यात आली, परंतु ऑफिशियल मेजॉरिटी कायम ठेवण्यात आली. आता तिथे काय केलं, राज्यपालांकडून, बरोबर आहे, गव्हर्नर्स कडून जिल्हा मंडळे, म्हणजे हे जे गव्हर्नर होते माहिती आहे ना, गव्हर्नर जनरल इंडियाच्या लेवलला आणि बाकीच्या प्रोव्हिन्सेस मध्ये गव्हर्नर्स, जिल्हा मंडळ असतील म्हणजे डिस्ट्रिक्ट बोर्ड्स, म्युन्सिपाल्टीज, युनिव्हर्सिटीज, ट्रेड असोसिएशन्स, जमीनदार्स आणि चेंबर्स, म्हणजे वेगवेगळे जे व्यापारी मंडळ वगैरे होते यांच्यामधून कोणाची तरी काय केली जाणार होती, निवड केली जाणार होती. आलं लक्षात. या दोन गोष्टी लक्षात ठेवा, केंद्रीय विधायी परिषदेसाठी कुठून निवड केली जाणार होती, त्या नॉन ऑफिशियल मेंबरची, आणि प्रांतीय म्हणजे प्रोव्हिन्सेससाठी कुठून. आलं लक्षात. ह्या दोन गोष्टी फक्त काय करा, लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. प्रांतीय विधायी म्हणजे जे प्रोव्हिन्सेस होते वेगवेगळे, मुंबई, मद्रास, बिहार, ठीक आहे, किंवा बेंगॉल असतील, तर त्या प्रोव्हिन्सेसचे जे नॉन ऑफिशियल मेंबर्स होते ते ह्या सगळ्यांमधून काय केले जायचे, निवडले जायचे. परंतु सेंट्रल जे व्हॉइसरॉयची ऍक्च्युअल काउन्सिल होती तिथे कोण करायचं, प्रांतीय विधायी ह्या परिषदा ज्या होत्या प्रांतीय तिथून आणि बेंगॉल चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिफारशीनुसार. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, आता अप्रत्यक्ष निवडणूक, इनडिरेक्ट इलेक्शन. आता ह्या अधिनियम बघा, आता केंद्रीय आणि प्रांतीय विधायी परिषदांमधील काही अशासकीय जागा, म्हणजे काय, नॉन ऑफिशियल जागा भरण्यासाठी मर्यादित व अप्रत्यक्ष, लिमिटेड अँड इनडिरेक्ट इलेक्शनची सुरुवात करण्यात आली. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोणत्या कायद्यानुसार भारतात प्रथमतः इनडिरेक्ट किंवा इलेक्शनची सुरुवात करण्यात आली, ठीक आहे. मग कसे होतं ते, मर्यादित होतं, म्हणजे लिमिटेड आणि इनडिरेक्ट इलेक्शनची सुरुवात 1892च्या कायद्याने भारतात सुरू करण्यात आली. आता बघा नेक्स्ट, मात्र बघा, आता मात्र इलेक्शन किंवा निवडणूक हा शब्द अधिनियमात वापरण्यात आलेला नव्हता. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि या प्रक्रियेला विशिष्ट संस्थांच्या शिफारशीवर करण्यात आलेले नॉमिनेशन असे संबोधण्यात आले. डन. म्हणजे इलेक्शन होणार आहे, बरोबर आहे, पण ते कसं असेल, लिमिटेड असणार आहे. आणि इनडिरेक्ट इलेक्शन तुम्हाला माहिती आहे, राष्ट्रपतीचे इलेक्शन इनडिरेक्ट होतं, पंतप्रधानाचं इलेक्शन डिरेक्ट इलेक्शन होतं. म्हणजे आपण जनतेतून ज्याला डायरेक्ट निवडून देतो ते डिरेक्ट इलेक्शन, आणि आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते प्रतिनिधी पुढे वरच्या राष्ट्रपतींना निवडून देतात, त्याला म्हणतात इनडिरेक्ट इलेक्शन. मग इथे इनडिरेक्ट इलेक्शन होतं, पण त्याला नाव काय देण्यात आलं, नॉमिनेशन. त्याला नाव देण्यात आलं नॉमिनेशन. आणि हे तत्व, इलेक्शनचं तत्व, त्या कायद्यामध्ये इलेक्शन हा वर्ड कुठेच वापरण्यात आलेला नाही. आलं लक्षात. जसं की आर्टिकल 112 नुसार जसं बजेट आपण म्हणतो, ठीक आहे, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट,
तसा बजेट वर्ड जसं कॉन्स्टिट्यूशन मध्ये वापरण्यात आलेला नाही, तसाच हा जो कायदा होता 1892चा त्याच्यात इलेक्शन हा वर्ड वापरण्यात आलेला नव्हता, परंतु निवडणुकीचे तत्व होतं. आलं लक्षात? ह्या गोष्टी आपण आज बघितला. ठीक आहे. आज काय काय बघितलं आपण? 1858चा ऍक्ट, 1861चा ऍक्ट आणि 1892चा ऍक्ट. आलं लक्षात? त्याच्या आधी बऱ्यापैकी ऍक्ट आपण बघितलेले. आपण 1773 पासून काय केलेली सुरुवात केलेली. आलं लक्षात? इथपर्यंत पोहोचलो. पुढच्या लेक्चरमध्ये 1909चा ऍक्ट आणि 1919चा कायदा बघू. बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर मग 1935चा कायदा असेल आणि 1947 असे 4 कायदे आपले अजून बाकी आहेत. म्हणजे पूर्णपणे जे 1773 पासून स्टार्ट झालेले असेल गोष्ट ती डायरेक्ट 1947 पर्यंत आपण बघू. त्याच्यानंतर आपण सगळे PYQ घेऊ ह्या विषयावर आलेले, म्हणजे जेणेकरून याच्यावर 2 क्वेश्चन तरी कमीत कमी प्रत्येक एक्झामला बघायला भेटतात. ते जर आले तर तुमचे चुकायला नको, म्हणजे ईच अँड एव्हरी मार्क काउंट्स. ठीक आहे. सो ऑन दिस नोट आज आपण इथे काय करूया, थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू एकदा की पुढचे कायदे कसे येतात आणि पुढच्या ज्या रिव्हिजन करण्याच्या गोष्टी त्या आपण इथे करूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.